सद्गुरू पै माऊली मातोश्रीमाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो. आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, मौन म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे, त्या अंगाने तो प्रश्न आहे की मौन प्रत्यक्ष साधनेत कसे अनुभवावे. निशब्द अवस्थेत स्थिर राहण्यासाठी मौनाचा नेमका अभ्यास कसा करावा. निशब्द साधनेच्या प्रवाहात वाहताना सद्गुरूंच्या पवित्र ईश्वरी कृपेच्या लहरी, दिव्य स्पंदने, दैवी ऊर्जा आणि आध्यात्मिक चेतनेची अनुभूती कशी घ्यावी. दैनंदिन व्यवहार करताना अंतर्मनातील मौन आणि साक्षीभाव कसा टिकावा. नुसते पाहणे, नुसते ऐकणे या अभ्यासात मौनाचा नेमका अर्थ काय. प्रश्न अनेक आहेत. फक्त याच्यात एवढंच एक लक्षात ठेवायचं आपल्याला की मौन म्हणून ज्यावेळेला आपण बोलत असतो, त्या मौनाचा आपल्याला फायदा कसा होतो किंवा नेमकं मौन कोणत्या विशिष्टपणे ठेवलं तर नेमकं त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग काय होतो, हाच प्रश्न फक्त लक्षात घ्यायचा. साधनेमध्ये मनाचं मौनाची आवश्यकता असते. जर मन विचारात गुंतलं असेल तर साधना होऊ शकत नाही, किंबहुना आपल्याला साधना होत नाही, कारण आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. ज्या मनात विचार येतात तेव्हाच साधनेमध्ये प्रगती होत नाही. बऱ्याच वेळेला बऱ्याच साधकांचा हा नेहमी प्रश्न असतो की साधनेला बसलं की अनेक विचार येतात आणि त्या विचारातच आपण अडकून जातो की त्यामुळे साधना होत. म्हणून मनाचं मौन होणं हा महत्वाचा भाग आहे. की मनाचं मौन म्हणजे मनात येणारे विचार कमी 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 होत जाणं, त्याला म्हणतात साधना. आता इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रपंचामध्ये किंवा व्यवहार करताना मौन ठेवायचं की न ठेवायचं. परमेश्वराने तोंड दिलंय, कशासाठी तोंड दिलंय? मौनासाठी नव्हे. जर माणूस काहीच बोलला नाही, काही माणसं बोलत नाहीत, असं म्हणतो अरे तो बोलत नाही, काय त्याच्या मनात काय कळ असं म्हणतो ना आपण. की इथे एकमेकाशी आपल्याला जे संभाषण करायचं असतं, संभाषणातून आपण एकमेकाचे आपले विचार किंवा आपल्या काही गोष्टी सांगायच्या असतात, त्यासाठी तर संभाषण असतं. किंवा भाषा, मानवी जीवनात भाषा इतकी उपयुक्त ठरली की त्यामुळे हे मानवी जीवनाचा विकास घडलाय. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये भाषा ही हवीच. प्रपंचामध्ये एकमेकाशी आपण ज्यावेळेला आपण विचारांची जी देवाणघेवाण करतो तिथे बोलणं आलंच, म्हणजे बोलणं आलं तर मौन गेलं असं म्हणतो ना आपण. म्हणून अनिष्ट बोलणं, अनिष्ट विचार करणं, अनिष्ट चिंतन, अनिष्ट इच्छा हे जे आपण करत असतो त्यावेळेला आपला जो संभाषण असतं किंवा आपण एकमेकांशी जे संवाद साधतो त्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. एखाद्या माणसाच्या मनामध्ये राग आहे किंवा काही विकार आहे तर त्याच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये तो राग किंवा तो विकार बाहेर पडतो आणि त्यामुळे जीवनामध्ये गोंधळ निर्माण होतो. असा गोंधळ होऊ नये म्हणून जे करणं त्याला म्हणतात मौन. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये पण आपण एकमेकाशी बोलताना काहीतरी शब्दाला शब्द लागतो आणि समोरचा माणूस दुखावतो, कधी चांगलं बोलतो सुखावतो, दोन गोष्टी आहेत. म्हणून कोणाचंही मन दुखावत असू तर आपल्याला आपलं जे वागणं आहे ते आपलं मौन तिथं राहत नाही. म्हणून मनाचं मौन म्हणायचं. व्यवहार असो, प्रपंच असो, परमार्थ असो,
तिथे आपलं जे विचार उच्चार आचाराचं जे वागणं आहे त्या समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या आसपासच्या व्यक्तींना किंवा समाजाला जर आनंददायी देता येत असेल तर तेच खरं मौन आहे. मौन म्हणजे नुसतं गपचूप बसलं मौन झालं असं नाही म्हणत. एखादा म्हणून रागावतो आणि गपचूप बसतो, आपण म्हणतो मौन झाला. कधी कधी त्याला आपण म्हणतो मौनी बाबा झाला असं म्हणतो ना. राग होतो, बोलायचं नाही. आता ते बोलायचं मौन झाला असं का आहे का? पण तो बडबड नक्ष तो बरं, रागाने वेडावाकडं बोलत असेल असे तो मौनी बाबा झालेला बरा. म्हणजे कळत तरी नाही किती काय वाईट विचार आहे मनात ते. आणि म्हणून जीवन जगत असताना माणसाला परमेश्वराने जी जीभ दिली आहे, हा मेंदू दिलाय, त्याच्यातून आपण भाषा निर्माण झाली आणि भाषेमुळेच मानवी जीवनात प्रगती निर्माण झाली की आपल्या सगळ्या देवाणघेवाण जी करत असतो त्याची. पण त्या भाषेतून जर एकमेकाला आपण दुखावत असू, एकमेकाबद्दल जर अनिष्ट चिंतन करत असू, तर ते मात्र आपल्या जीवनामध्ये घातक ठरतं. म्हणजे कर्म जर आपलं दुष्कर्म झालं तर ते दुष्कर्म आपल्याला दुःख देणारं ठरतं. आणि म्हणून इथे मौन मौन म्हणून बऱ्याच वेळेला मौनाचा अभ्यास बरेच लोक करण्याचा प्रयत्न करतात. ते काही वेळेसाठी उपयुक्त ठरेल, पण आपलं बोलणं की आपले विचार हे सर्वांना जर लाभदायक ठरत असतील तर तेच मौन. एखादा माणूस चांगलं बोलतोय, चांगला वागतोय तर सगळ्यांना हवा असं वाटतो. पण तोच माणूस जर उद्धटपणे बोलत असेल, उद्धटपणे कोणाला त्रास देत असेल, काहीतरी अनिष्ट गोष्टी सांगत असेल तर ते आपल्याला आवडत नाही, किती जवळचा माणूस असला तरी. त्यामुळे जिथे दुःखदायक गोष्ट आहेत म्हणजे बोलण्या वागण्यातून, तिथे मानवी जीवनात अनिष्ट गोष्टी घडतात. म्हणजे तोडून बोलणं, तोडून वागणं असं जे आपण म्हणतो. आणि जिथे संयमपूर्ण जे आपण बोलत असतो, म्हणून खूप बोलणंही नव्हे आणि अजिबात न बोलणं असंही नव्हे, तिथे आपल्या बोलण्यातून सर्वांना ज्ञान किंवा आनंद किंवा मार्गदर्शन किंवा चांगल्या गोष्टी जर प्राप्त होत असेल तर त्याचं मौनच आहे. म्हणून मौनाचा मोठा बागुलबुवा करण्यात काही अर्थ नसतो. कारण काही लोक, महाराज नेहमी विनोदाने सांगायचे की काही लोक मौनाला बसतात आणि त्याला पाणी पाहिजे, तर पाणी पाहिजे तो असं तोंडाला कसं, त्याला काय पाहिजे, कसलं पाणी पाहिजे, काय पाहिजे असं म्हणायचे विनोदाने. म्हणजे बोलायला तर लागतंच, तुम्हाला मौनाट बोला, मग तुम्ही खुणा करताही बोलणंच असतं. कारण मनात तो विचार असल्याशिवाय तो खुणा होतच नाही आणि विचारांचं मौन कधी होतच नाही. विचारांचं मौन मेलेल्या माणसाकडे असतं, जिवंत माणसाकडे विचारांचं मौन असू शकत नाही. जिवंत म्हणजेच विचार करणं म्हणजे जिवंतपणाचं ते लक्षण आहे. पण विचार हे सुयोग्य असले पाहिजेत. विचार हे सर्वांना चांगल्या गोष्टी प्रदान करणारे असल्या पाहिजेत. विचारातून सगळ्यांना आनंद देता आला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून साधनेत सुद्धा मौन म्हणजे काय? साधनेत मौन म्हणजे साधनेमध्ये प्रथम बसल्यानंतर मनात जे अनेक विचार असतात त्या विचारांकडे लक्ष न देता जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाकडेच फक्त लक्ष द्यायचं, म्हणजे स्वरूपाकडे लक्ष द्यायचं, त्याला म्हणतात मौन. साधनेमधलं मौन. तिथे कोणत्याही विचारात आपण न अडकता, विचार येणार, विचार येत नाही असं कधी होऊ शकत नाही, पण जितकं आपण विचारांकडे लक्ष देणार नाही तितके विचार हळूहळू कमी 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 होत जातात आणि त्यामुळे मन शांत होतं. मन अशांत कधी होतं? विचार अनेक येतात, चांगले येतात, वाईट येतात, सगळे येतात, पण तिथे अजिबात लक्ष न देता, विचारांचं स्फुरण सतत असतं पण तिथे लक्ष न देता फक्त विशिष्ट दिशेने पाहत राहणं, त्याला म्हणतात साधना. की तिथे दिव्यत्वाची जी अनुभूती येते कधी, जे मन अतिशय शांत होतं, निवांत होतं आणि त्यामुळे मन स्वरूपाकडे वळतं. असं म्हणतात की मनाला काही ना काहीतरी हवंच असतं,
व्यापण्यासाठी. तर दृश्य जगतापासून जेव्हा आपण आपली ज्ञानेंद्रिय बाजूला करतो किंवा आपल्या स्वतःकडे वळवतो, म्हणजे डोळे बंद करणं वगैरे, एकांतात बसणं, असं आहे, दृश्य जगतापासून दूर होतो. त्यानंतर विचार जगतापासून दूर होणं, म्हणजे विचार जरी डोळे बंद केले तरी विचार येतातच. मग त्याही विचारांपासून अलिप्त होणं. विचार येणार नाहीत असं नाही, विचार येतील, पण त्या विचारांकडे लक्ष न देता स्वरूपाकडेच पाहत राहणं, स्वरूपाच्या दिशेने मनाला वळवणं, याला म्हणतात साधना. म्हणून परमार्थामध्ये आपल्याला मिळवायचं काय हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. साक्षात्कार मिळवायचा आहे की देहभाव बाजूला होणं हे मिळवायचं. महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला साक्षात्कार हवा की देहभाव बाजूला करायचा आहे. तर देहभाव बाजूला करायचं म्हणजे अहंकार बाजूला करायचं, लक्षात घ्या. अहंकार गेल्याशिवाय साक्षात्कार होणार नाही, पहिली गोष्ट. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचा अर्थ तो आहे. म्हणजे देहभाव बाजूला करणं हा परमार्थातला मुख्य उद्देश असला पाहिजे आपला, की आपल्याला देहभाव आहे, प्रत्येकाकडे अहंकार आहे, आणि त्याच्यातून आपण सगळं जीवन जगत असतो. तर देहभाव दूर होणं म्हणजे मनाचं मौन, हा दुसरा अर्थ, की आपल्या ठिकाणचा देहभाव तो बाजूला झाला पाहिजे. आणि हा देहभाव जाता जात नाही. किती आपण प्रयत्न केला, खरोखर प्रयत्न करता करता जेव्हा कळतं की हा देहभाव एवढा चिवट आहे, परत 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 तिकडे प्रगट होतोच आपल्याकडे. तर सवय आपल्याला झालेली. तो चांगल्या अंगाने प्रगट होतो किंवा वाईटही अंगाने प्रगट होतो. आपल्याला जे सुख दुःख आहे त्याचं मूळ कारण आपल्याकडे देहभाव आहे. महत्वाचं लक्षात आहे की देहभाव याचा दुसरा अर्थ अहंकार म्हणतात. पण देहभाव म्हणजे मी देह आहे हा जो आपल्याकडे भाव आहे, तोच भाव आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतो. तोच भाव म्हणजे हा देहभाव एकमेकाबद्दल जो भेदभाव निर्माण करतो, तो हा देहभाव निर्माण करतो. की मी अमुक असं जे स्वतःला वाटतं देहाच्या अपेक्षेत, आणि त्या देहाच्या अपेक्षेत सतत वाटत असल्यामुळे इतरांपेक्षा मी वेगळा आहे किंवा मलाच सुख हवं आहे, मलाच सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, हा जो भाव माणसाकडे वाढत जातो, तो देहभावाचा तो विस्तार असतो. देहभावातून मी पण जागृत होतो, आणि ह्या मीपणातून माणसं जे जीवन जगतात त्यामुळे सर्व माणसांना सुख दुःखाचा अनुभव येतो. सुख दुःखाचा अनुभव येतो म्हणजे काय, मीपणातून माणसं प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माणसाला जर खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, त्याचं मी पण गेलं पाहिजे. मी पण जायचं म्हणजे काय केलं पाहिजे, देहभाव गेला. देहभाव गेला पाहिजे म्हणजे नेमकं काय, मी देह आहे हा भाव जो माझ्याकडे आहे, म्हणजे प्रत्येक माणसाकडे मी देह आहे, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो कोणी असो, तो भाव दूर गेला पाहिजे. हा भाव जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मनाचं मौन होत नाही. खऱ्या अर्थानं मनाचं मौन कधी होईल, हा देहभाव आहे तो बाजूला गेला पाहिजे. आणि त्या देहभावातूनच माणसाकडे गोंधळ आहे किंवा जे विकार वगैरे सगळे निर्माण होतात ते देहभावातून होतात, आणि त्या देहभावातून ते झाल्यामुळे तिथे मानवी जीवनामध्ये दुःख आहे. म्हणून गौतम बुद्ध काय म्हणायचे, गौतम बुद्ध म्हणायचे मला देव वगैरे काय माहित नाही, ईश्वर म्हणे माहित नाही म्हणायचे, पण तुम्हाला सुखी व्हायचं तर काय केलं पाहिजे ते मी सांगू शकतो. त्या काळामध्ये बरेच लोक त्यांच्याशी वाद घालायला येतो, त्यांना परमेश्वराबद्दल विचारायला बघायचे. तर त्यामुळे मला परमेश्वराचं वगैरे मला काय बोलायचं नाही, कारण मला माहित नाही म्हणायचे. तुला सुखी व्हायचं की दुःखी व्हायचं हे मला सांग, मी तुला सुखी व्हायचं का हे सांगतो. कारण सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे, देहभाव गेला पाहिजे. पण देहभाव गेल्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या बोलण्यावर विचारावर सगळा संयम पाहिजे. परत लक्षात सतत जेव्हा गौतम बुद्धांचं जीवन कसं होतं, सतत ते विशिष्ट पद्धतीने पाहायचं कसं हा अभ्यास त्यांच्याकडे होता. म्हणजे ते श्वासाकडे कसं पाहायचं, श्वासाकडे पाहता पाहता शरीराचा अनुभव कसा घ्यायचा, आणि ते करता करता आपोआप सगळे विचार बाजूला होऊन ते निवांतवर शांत होऊन बसायचे. ही जी एक सिद्धी प्राप्त होते माणसाला, त्यामुळे तो पटकन रिॲक्ट होत नाही.
जर व्यवस्थित जर ही जी पद्धत जर माणसाला कळली साधनेची तर तो प्रतिक्रिया देणार नाही. त्यामुळे गौतम बुद्धाकडे किती लोक आले, वेगवेगळे त्यांच्यावर आरोप केले गेले, पण ते पटकन प्रतिक्रिया द्यायचेच नाही. त्यांचं मंदस्मित तसंच चेहऱ्यावर असायचं, कारण ते स्थिर असायचे, त्यांना काहीच त्याच्यातलं पडायचं नाही. आपल्याकडे काय होतं, आपल्याला जर कोणी उलट सुद्धा बोललं तर आपलं मन सगळं मौन बिन आपल्याकडे गेलं बाजूला. मौनाचं कधी बोलतो आणि कधी हे करतो असं होतं. म्हणून इथे मनाला स्थिर करणं महत्वाचं लक्षात आहे. जीवनामध्ये मन आपलं स्थिर असलं पाहिजे आणि स्थिर होण्यासाठी विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची आपली मनाची सवय आपल्याला बदलली पाहिजे. विशिष्ट पद्धतीने म्हणजे पटकन रिॲक्ट व्हायचंच नाही. कोणी किती मीपणातून आपण रिॲक्ट होतो. खरं म्हणजे माणसाला आपण रिॲक्ट होतो कशामुळे होतो, मीपणाच होतो. कोणी कधी जरासं काय बोललं, आवडलं नाही, चांगलं बोललं, वाईट बोललं, आणि त्याच्यातून त्याचं सगळ्या जीवनामध्ये प्रतिक्रिया देणं, कधी अनिष्ट चिंतन करणं, अनिष्ट विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी मीपणामुळे होतात. म्हणून प्रपंचात किंवा परमार्थात जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर हे जीवन माझं आहे असं जे मला वाटतं देहभावातून तिथेच बाजूला केलं की माझं जीवन नाहीच आहे. हा बोध महत्वाचा आहे, परत परत लक्षात ठेवायचा आहे. साधना ही माझं जीवन जे मला वाटतं तो विचारच आपल्या मनातून बाजूला गेला पाहिजे. सगळं जे जीवन आहे ते चैतन्य स्वरूपाचा आहे. चैतन्य स्वरूपाचा तो विस्तार आहे, परमेश्वराचा विस्तार आहे. जेव्हा तुम्ही माझं की मी पण ह्याच्यातून जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करायला जातो तिथे मानवी जीवनात दुःख निर्माण झालं. माणसाला मनासारख्या गोष्टी होत नाही, दुःख आहे असं आपण म्हणतो ना. म्हणून ते त्यासाठी सांगायचे की तुम्हाला दुःख नको तर काय करायचं मी सांगेन. काय करायचंय तर पाहायचं कसं हे कळलं पाहिजे. मी पण विरहित होऊन पाहायचं, मी पण विरहित होऊन बोलायचं, मी पण विरहित होऊन ऐकायचं. म्हणजे नुसतं बोलणं की नुसतं पाहणं, नुसतं करणं असं जे परमार्थ सांगतात म्हणजे काय, मी पण विरहित बोलता आलं पाहिजे, मी पण विरहित पाहता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे सगळं. आता मी पण विरहित करायचं म्हणजे नेमकं काय, सर्व देवाचं आहे असं सोपं. एक 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 अर्थ उलगडत गेला म्हणजे पटकन प्रतिक्रिया न देता शांत आणि स्थिर राहण्याचाच अभ्यास करायचा. की ते नुसतं पाहत बस. गौतम बुद्धांकडे काय होतं, ते पाहत बस म्हणायचे, दुसरं काही करूच नकोस. विचार बोलायला जाऊच नको कुठे. बराच वेळ बसलं तर, पण आता आपण थोडा वेळ बसतो. गौतम बुद्ध दिवसभर बसायचे. फक्त भूक लागली की म्हणजे दुपारच्या वेळेला एक वेळ जेवायला नाही तर त्यासाठी भिक्षा मागायला जायचे आणि भिक्षा मागून तेवढं जेवलं की परत गपचूप बसायचं, परत साधनेला बसायचं. आपला काय तसं, आपला प्रपंच आहे. गौतम बुद्धांना तसा प्रपंच नव्हता. आपल्यालाच प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग सगळ्या गोष्टी कशा करायच्या, आपलेपणाने करता आल्या पाहिजे. माझं 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 म्हणून जेव्हा आपण करत असतो तिथे तो मन मौन राहत नाही. जेव्हा सगळं जीवन आपल्याला मान्य आहे, जे आहे चाललंय ते कोणाचं आहे, परमेश्वराचं कार्य चाललंय. जीवनाकडे जे आपण पाहताना म्हणजे ही मनाची अवस्था जरा उच्चतम आहे खरं. प्रत्येक वेळेला पाहताना आपण म्हणतो परमेश्वराचं, दुसऱ्या भाषेत म्हणायचं हे सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य झालं. चैतन्य स्वरूपामुळे सगळं जीवन चाललंय. त्यामुळे माझं आणि तुझं जीवन नाही आहे, ते सर्व जीवन कोणाचं आहे, चैतन्याचं. हा बोध असला की खरं म्हणजे मनाचं मौन होतं. मनाचं मौन म्हटल्यानंतर म्हणून जे जे आपण करत राहू तिथे तिथे सर्व जीवन, सोप्या भाषेत म्हणायचं, भक्तीच्या भाषेत म्हटलं तर ते परमेश्वराचं आहे जीवन. आता हे कसं कळेल, आपल्या स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. गपचूप बसून नाही, मनातल्या मनात सांगत राहिलं पाहिजे. जीवन कोणाचं आहे, परमेश्वर. जीवन कोणाचं आहे, परमेश्वर. ह्यालाच म्हणतात नामस्मरण. आपल्याला दुःख वाटतं म्हणजे दुःख कशामुळे वाटतं, मी पण आहे म्हणून आहे. हे परमेश्वराचं जीवन म्हटलं तर दुःख कुठे आलं. माझं म्हणतो तेव्हा आपल्याला सुख आणि दुःख निर्माण होतं. माझं आहे ज्या होतं, म्हणजे माझं आहे ते मला मिळत नाही म्हटलं की आपल्याला दुःखी होतो. पण इथे माझंच नाही म्हटलं तर सुख आणि दुःख कुठे, सुखावस्थाच निर्माण होते. सहज शांत समाधानी वृत्ती तयार होते. आणि ती वृत्ती निर्माण करायची असेल तर तिथे हे जीवन कोणाचं हा प्रश्न स्वतःला विचार. कोणाचं जीवन आहे, कोणामुळे जीवन, कोणामुळे जन्म आला,
कशामुळे जन्म आला, कशामुळे जीवन जगतो, कशामुळे श्वास चाललाय, कशामुळे अन्न मिळालं, शरीर पुष्ट होत आहे, ते सगळं चाललंय कशामुळे. सगळं आहे ते हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, तिथे माझं पण नाही आणि तुझं पण नाही. म्हणून आपण वरद प्रार्थनेमध्ये तो वाक्य आहे, मी माझे मावळू सर्व तू तुझे उगवता. ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, मी तूपणा जगन्नाथा हो एकचितता. ते तू पण नाही मी पण आहे ते चैतन्य स्वरूप आहे. समोर जो आहे तेही चैतन्य स्वरूप, मी म्हणतो तेही चैतन्य, म्हणतो दोन्ही मिळून काय असं एकच चैतन्य स्वरूप आहे. परमेश्वराचं जीवन आहे. सोप्या भाषेत त्याला आपण म्हणतो परमेश्वराचं जीवन. हा बोधामध्ये जर आपले विचार, आपले उच्चार, आपलं आचरण असेल तर जीवनात मौनच मौन आहे. कळलं की नाही. म्हणजे मौन मौन म्हणताना बरेच लोक सांग मौनामध्ये खूप सामर्थ्य आहे, शांतता. हो, जास्त न बोलणं, कारण बोलण्यातूनच माणसं दुखावली जातात. पहिले एक गोष्ट लक्षात, खूप बोलायला तर माणसं काय करतात, दुखावतात. पुढे काहीतरी बोलणं शब्दात जरा तू असा बोललास, इथेच चुकतं ना. किंवा दोघं पती पत्नी आहेत, म्हणजे घडलेली गोष्ट आहे. पत्नी काहीच बोलत नाही, नवऱ्याला काय कळत नाही, तर हिला राग येतो. का? माझ्या मनातल्या ह्याला कळत काय उपयोग आहे. मला सांगितलं, म्हटलं अरे असं कसं कळणार, तो अंतर्ज्ञानी आहे मनात. तुला वाईट वाटतं, घरी चांगलं वाटतं, काय भावना ते स्पष्ट बोलल्याशिवाय कसं कळणार. पण अशी पण अवस्था, म्हणजे आपण म्हणतो अरे प्रेम करतो, मनातलं कळत नाही, काय उपयोग आहे. म्हणजे असं आहे ना. पण इथे मनाचं मौन उपयोगाचं नाहीये. इथे आपल्याला स्पष्ट करून विचारून आपल्या भावना असं वाटतं तसं वाटतं असं जेव्हा आपण म्हणतो ना, तिथे महत्वाचं. म्हणून बोलणं तर आलंच, बोलण्याशिवाय कळणारच नाही तुम्हाला एकमेकाबद्दल विचार काय. आता चेहऱ्याकडे पाहून एखादा माणूस रागावलाय की न रागावलाय कळतं नाही असं नाही. पण साध्या साध्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही समोरच्याला सांगितल्याशिवाय त्याला अशी त्याची भावना आहे की नाही हे कळतं. म्हणून एका बाजूने सगळं जीवन परमेश्वराचा हा बोध असला तर मौन आहे. दुसऱ्या बाजूने बघा, ते परमेश्वर जीवन नाही कळलं तर असं बोलायचं की जितकं जास्त न बोलण्यात आनंदी असं. थोडं बोला, थोडं, पण अजिबात बोलू नका असंही नाही. कारण आता बघा, तुम्ही आता कोणाच्या घरी गेला तर तुमच्याकडे बघतोय, बोलतो, काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. ते म्हणाले कशाला आलो याच्याकडे, असं होतं ना. म्हणून अजिबात बोलू नये असंही नाही, आणि खूप बडबड केली पाहिजे. कारण एखाद्या माणूस खूप बडबड झाले, कुठे आलो आपण, असंही होतं ना परत, की समोरचं तुमचं बोलणं ऐकतच नाही, तुम्हाला बोलत बसतो असं आहे तसं आहे. तर तुझं समोरच्याचं पण संवाद साधता आलाय. बोलणं म्हणजे काय, आपले विचार, समोरच्याचे विचार, एकमेकाची विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. अशा पद्धतीने जर असेल तर ते खरं मौनच. म्हणून सगळ्या गोष्टीत मौन. जिथे अनिष्ट गोष्टी घडत नाहीत तिथे असतं ते मौन. लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्याला आनंद हवाय, समाधान हवंय, शांती हवंय, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मन स्थिर हवं. सगळीकडे प्रपंचामध्ये पण मन स्थिर हवं आणि परमार्थामध्ये पण मन स्थिर व्हावं. दोन्ही गोष्टीकडे इथे स्थिर मन कधी होईल, देहभाव मुळाकडे येतं. देहभाव दूर गेल्याशिवाय मन स्थिर होत नाही. पण देहभाव स्थिर होत नाही तर जात नाही, तो पण मन स्थिर कसं करायचं, देवाचं स्मरण करायचं. माझं नाहीये, आहे ते देवाचं आहे. परत तिथे आपण कुठेही फिरत गेलो तरी शेवटी मौन म्हणजे काय, हे जीवन सगळं देवाचं आहे हा बोध आपल्याकडे सतत असेल तर त्या बोधातून ती व्यक्ती संयमी असते, स्थिर मनाने ती पाहू शकते, स्थिर मनाने ती बोलू शकते. आणि ते त्याचं मौनच आहे जीवनामध्ये, आणि ते अत्यंत उपयुक्त मौन आहे. म्हणून त्याच्यातून लोकांना आनंदही मिळेल, सगळ्यांना समाधानही मिळेल. म्हणून बोलण्यातून भांडण तंटे जास्त होतात. बोल ना, आपण बघा कुठेही बोलण्यात, तू असा बोलला मी असा बोलला, तू असा बोलला मी असा. तो ट्रम्प आहे तो असा बोलतो की समोरच्या आपल्याला राग येतो, काय माणूस आहे कसा बोलतो असं म्हणतो ना. आता तो ट्रम्पचा आपला काय संबंध खरं बघायला गेलं तर, पण त्याचा येतो ट्रम्प असा बोलला, इराणबद्दल असा बोलला की त्याच्यावर असा बोलला की त्याला वाटतं आपण असला उद्धट माणूस आहे असं वाटतं नसतं. मग बोलण्यावर कळतं की माणूस उद्धट आहे, किती उद्धट आहे असं सहज म्हणतो आपण. म्हणून बोलण्यामुळे माणसं दुखावली जातात जास्तीत जास्त. तुम्हाला कधी पण, म्हणून आपले मोदीजी बघा कसे जास्त बोलत त्यामुळे विश्वगुरु व्हायला लक्षात. कमी बोलणारा माणूस
अजिबात नाही बोला असं नाही चालणार, लक्षात ठेवायचं. कमी नाही तर आपण आम्ही मौन बघतो, तसं नाही. बोलाल ते लोकांना उपयुक्त असेल, योग्य असेल, तर ते मनाचं मौन आहे. म्हणून मनाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून खूप बोलण्यातून भांडण तंटे होतात, अजिबात न बोलण्यातून भांडण तंटे होतात. काही बोलत नाही, काय मनात त्याचे काय काय असं कळत नाही असं म्हणतो ना आपण बरंच वेळेला. म्हणून तिथे थोडंसं हसता आलं पाहिजे, आनंदाने संबंध, चांगल्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, आणि तिथे खरं म्हणजे मनाला हा आनंद मिळतो, लक्षात ठेवा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जीवनाकडे पाहायचं कसं हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. पहिलाच बेस बरंच सांगत, सगळं जीवन हे परमेश्वराचंच आहे हा बोध आपल्या स्वतःला सांगत राहायचा. प्रॅक्टिकल जीवन. तुम्हाला डोळे बंद करून बसले पाहिजे का नाही, येता जाता मनातल्या मनात हा बोध आपल्याला पक्का केला पाहिजे. हे सगळं जीवन कोणामुळे चाललंय, आपल्या स्वतःलाच विचारा. सगळं जीवन हे परमेश्वरामुळे चाललंय. सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे. आजूबाजूची सगळी माणसं जेव्हा म्हणतात ती सगळी परमेश्वराचं जीवन चाललेलं आहे सगळं. म्हणून समाज, कुटुंब किंवा व्यक्तिगत पातळी कोणत्याही दृष्टीने आपण पाहतो, व्यावहारिक दृष्टिकोन असो, काही असो, सगळं जीवन परमेश्वराच्या या भावामध्ये जेव्हा आपण जीवन जगायला लागतो, तर तिथे ते मनाचं मौन असतं, आणि त्याच्यातून लोकांना त्याचा चांगला उपयोग होतो म्हणा, किंवा लोकांना आनंद मिळतो. म्हणून बोलाल तर थोडं बोला असं म्हटलं जातं ना. थोडं बोला म्हणजे योग्य ते बोला. थोडं म्हणजे अजिबात बोलायचं नाही. आता मी बोलतो आणि मी ऐकते, मौनाचं महत्व काय येणार? स्वतः बडबड करतो, लोकांना मौनात राहता असं होईल ना. की इथे योग्य ते बोललं पाहिजे, योग्य त्याच्यातून लोकांना बोध झाला पाहिजे, आणि तिथे आपलं जर संयम असेल बोलण्यावर तर ते मौन असतं. म्हणून ह्या सर्व अंगाने मौनाचं म्हणायचं, उगीच त्याचा विपरीत अर्थ लावला जातो, अजिबात बोलायचंच नाही वगैरे, आणि त्याच्यात मनाचं सामर्थ्य वाढतं. अभ्यास करायला हरकत नाही, मनाचं सामर्थ्य, विचार थांबले पाहिजे, तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं बोलणं म्हणजे मौन नाही, तर ते विचारही थांबले पाहिजेत, आणि नुसतं पाहता आलं पाहिजे. आता नुसतं पाहायला लागलं तर मी कोणाशी संभाषण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. नुसतं पाहताना समोरच्याला काहीच कळत नाही. हा किती वेळ, आता आपण जाऊन बसलो आणि समजा एखादा माणूस नुसतं पाहतोय, काय बोलतच नाही, तुम्ही म्हणा किती वेळ थांबायचं, असं होतं. म्हणजे इथे संभाषण आपल्याला लागतं, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून एकांतात तुम्ही ते पाहत बसा पाहिजे. कोणी काही बोलायचं नाही. लग्न समारंभाचा बसा तुम्ही असे, याला काय बोलता येत नाही का, मुकाबिका झाला की काय, असं सगळं वाटतं ना. असं तसं होतं कामा नाही. सगळं आनंदाने जीवन जगा. सगळं जीवन परमेश्वराचंच आहे इथे ठाम, म्हणजे जरा पण ढळता कामा नये. काही हो, आहे ते जीवन परमेश्वराचं, जे असेल ते परमेश्वर, जे होणार ते परमेश्वराचं जीवन आहे. इथे जेव्हा एखादा साधक स्थिर होतो तेव्हा त्याला सुख दुःख उरत नाही. सगळं जीवन परमेश्वराच्या भावातच. माझं जीवन म्हटलं की ते सुख दुःख आलंच, लक्षात ठेवा. म्हणजे मनासारख्या गोष्टी घडल्या तर सुखी, मनाच्या विरुद्ध घडल्या तर दुःखी, असं सगळं काही गोष्टी येतात. म्हणून हे मीपणापासून विरहित होणं, माझेपणातून विरहित होणं, देहभाव विरहित पाहणं, बोलणं, तर हे जमेल का? प्रयत्न करत राहायचे. एका दिवसात जमणार नाही. माझं मनात येणारच. जरासं झालं की माझं येतं, थोडं झालं की माझं येतं. प्रत्येक आपण पाहायला लागलो की कळेल, प्रयत्न करायला लागले कळेल. अरे आपण परमेश्वर पण म्हणतो माझं कधी सुद्धा कळणार नाही, कारण आपल्या अंतर्मनामध्ये हा देहभाव इतका घट्ट आहे की जरासं दुर्लक्ष झालं तर आपण पटकन देहभावातच वागतो. कारण अंतर्मनाकडे एकच वाईट खोड म्हणा की त्याचा स्वभाव म्हणा की त्याला जुनी गोष्ट सोडायची नसते. प्रत्येकाचा अंतर, त्याला जुनी गोष्टच, त्या गोष्टीत जरा दुर्लक्ष केलं की ती गोष्ट तिथेच आपण करतो. ही सवय लक्षात आल्यानंतर आपल्या स्वतःकडे सतत लक्ष पाहिजे. आपण स्वतःकडे लक्ष म्हणजे काय, हे जीवन परमेश्वर या बोधातून पाहता आलं पाहिजे. सगळं जीवन परमेश्वर आहे, सतत सांगत राहिलं पाहिजे मनातल्या मनात, जे कराल ते परमेश्वराचं आहे, जे होईल ते परमेश्वराचं. हा जो बोध आहे ना, हे खरं परमेश्वराचं स्मरण आहे. परमेश्वराला न पाहता, परमेश्वराला पाहता येणार नाही मूळ स्वरूपाला. मूळ स्वरूप जे निर्गुण निराकार, सगुण निराकार आहे, ते
पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे पाहता येणार नाही, पण त्याचा अनुभव घेता येईल की जितकं आपण परमेश्वरामुळे चाललंय हे जितकं आपल्या मनामध्ये येत जाईल तसं मन ते आकार धारण करायला लागतं. मनाला या परमेश्वराचं सतत चिंतन राहतं आणि त्याच्यातून खरं जीवनामधला आनंद अनुभवता येतो. म्हणून निरपेक्षपणे जीवन जगता आलं. दुसरं गोष्ट सांग, निरपेक्ष म्हणजे तेच, देहभावात अपेक्षा आहेत सगळ्या आपल्या. प्रत्येक देहभावामध्ये माणसांना अपेक्षा का? कारण देहभाव आहे. पण निरपेक्ष कधी होईल? सगळं जीवन परमेश्वराचं आहे म्हणून काही हवं ते कोणाला हवं आहे? परमेश्वराला हवं आहे. मला नाही हवंय. मला हवं म्हटलं की गेलात. जे हवंय आणि जे नको आहे ते कोणाला नको आहे आणि कोणाला हवंय? ही परमेश्वराची इच्छा म्हणतो. म्हणून म्हटलं ना, मनासारखा घडलं तर काय म्हणायचं? परमेश्वराची कृपा आहे. आणि मनाच्या विरुद्ध घडलं तर परमेश्वराची इच्छा आहे. लक्षात घ्या. म्हणजे सगळं मनासारखं घडलं पाहिजे असं नाही, परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर इच्छा म्हटलं की मला हवं आणि नको काहीच राहत नाही. म्हणून जीवनाकडे पाहताना हा जर दृष्टिकोन असेल की प्रयत्न, म्हणून आता म्हणायचं कर्म करायचं की नाही कर्म करायचं, परमेश्वर इच्छा आणि परमेश्वर कृपा म्हणून गपचूप बसायचं का? नाही, कर्म तर केलंच पाहिजे. कर्माशिवाय जीवन जगता येणार नाही. कर्म म्हणजे नुसतं विचार आचार हे कर्मच आहे माणसाचं. पण हे कर्म करताना देहभाव विरहित म्हणजे काय? सतत परमेश्वराचं आहे ह्याच्यातूनच बोलतोय. कोणामुळे? ही परमेश्वरी शक्ती आहे म्हणून बोलतोय. ऐकतोय कोणामुळे? ही परमेश्वरी शक्ती आहे म्हणून ऐकतोय. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत जीवनामध्ये. आपल्याला अनुकूल घडतात, प्रतिकूल घडतात. घडत राहणं हा जीवनाचा किंवा संसार ज्याला म्हणतो की जगाचा जो व्यवहार ते घडत राहणं. घडतं, आता घडेल, पुढच्या क्षणी दुसरं घडेल, तिसऱ्या क्षणी तिसरं घडेल, हे घडत राहत असतं. तिथे पाहता आलं पाहिजे. ते निरपेक्षपणे जेव्हा आपण पाहायला लागतो, अपेक्षा विरहित, अपेक्षेतून पाहायला लागलं तर सुख दुःख होईल. निरपेक्षतेतून पाहिलं तर दुःख तरी होणार नाही. म्हणून ट्रम्पने चांगलं बोलावं असं म्हटलं आपण, तरी तो बोलला नाही बोला, आपण कुठे दुःखी होतो? तो म्हणून मी युद्ध करणार इराण बरोबर, आपल्याला काय फरक पडला? तिथे माझं नसतं ना, की आपलं नाही. आपण तोच म्हणा भारतावर मी आक्रमण करतो आहे, असं कसं होईल? आलं ना देवा का आमचं आहे, आलं की झालं. साध्या साध्या गोष्टी लक्षात की कुठे ज्यावेळेला ही सगळ्या माणसांचं जे आपण म्हणत असतो की ज्यावेळी ही माणसं चांगली बोलायला लागतात, वागायला लागतात, आपल्याला बरं वाटतं. पण तीच उद्धटपणे वागतात. आपला संबंध नसला तरी आपल्याला वाटतं काय माणूस आहे. साधी गोष्ट आहे ना तशी. आणि म्हणून हे सगळं व्यवहार करताना सुद्धा प्रत्येक गोष्ट परमेश्वराचं जीवन आहे ह्या भावात, म्हणजे परमार्थ किंवा प्रपंच काही करताना आपली प्रत्येक विचार, आपला प्रत्येक उच्चार, प्रत्येक आचाराला बेस काय? जीवन परमेश्वर. हा बोध पक्का झाला. हा जर बोध पक्का झाला तर त्यालाच म्हणतात परमार्थ. परमार्थाचा खरा बोध हाच आहे, सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. परत खरी ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललंय. श्वास आपला चाललाय, कोणामुळे चाललाय? साधा श्वास, तुम्ही विचार करा, श्वास चाललाय, ही जी प्रक्रिया आपल्याकडे चालली आहे श्वासोच्छवासाची, आपलं काय कर्तृत्व आहे? काहीच कर्तृत्व नाही. तुम्ही गाढ झोपेत आहे, तुम्ही म्हणा आता मी जाग्यात श्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर झोपल्यानंतर तुमच्याकडे कोण लक्ष देतं? ते परमेश्वराचं जीवन चाललंय. म्हणजे आपल्या शरीराकडे जरी पाहिलं तरी सगळी रचना जी आहे ती परमेश्वरामुळे. हे दोन डोळे, कान, नाक, हे सगळं कोणामुळे? ती रचना कोणामुळे? सगळी परमेश्वर. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. पण ती वस्तुस्थितीच आपल्याला लक्षात येत नाही. आपण माझ्यामुळे करतो की माझ्यामुळे की तुझ्यामुळे, इथे जीवनामध्ये पाहण्याचा आपला सगळा दृष्टिकोन इतका अडकलेला असतो की त्याच्यातच आपल्या सगळ्या भावना अडकलेल्या आहेत. म्हणून सतत स्मरण आहे ते परमेश्वराचं आहे. म्हणून हे संपूर्ण जीवन अगदी पशुपक्ष्यांचं असेल की या ग्रहमालिका म्हणतो आपण, सूर्यमालिका म्हणतो, हे सगळं ब्रह्मांड ज्याला म्हणतो, ही सगळी रचना आणि सगळ्यांचं कार्य ते एकामुळेच चाललंय. त्याला म्हणतात परमेश्वरी शक्तीमुळे चाललंय. आणि हीच परमेश्वर शक्तीचं सतत स्मरण म्हणजेच परमेश्वराचं स्मरण.
तिथे अमुक एका रूपाचं किंवा अमुक एका वस्तूचं स्मरण नाही आहे. ते सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि परमेश्वरामुळे जीवन चाललंय. हा बोध जेव्हा इतका पक्का होईल, पक्का झाला पाहिजे किती सांगितलं तरी, की तो बोध पक्का होत नाही तोपर्यंत माणसाला दुःखापासून लांब पडता येणार नाही. जितकं मन स्थिर होईल, शांत होईल, प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे रिॲक्ट न होता त्याला पाहायची कला निर्माण झाली की तो सुखी होतो. आणि हेच गौतम बुद्धांचं तत्वज्ञान होतं. म्हणजे संतांचं, गौतम बुद्ध म्हणजे काय, पूर्वीच्या संतांनी पण तेच सांगितलंय. पण त्यांच्या जीवनामध्ये कसे एकदम स्थिर असायचे, कसे शांत असायचे, किती किती आरोप त्यांच्यावर झाले, किती लोकांनी वेडवाकडं बोलले, शांत आहे. त्यांना काय, आपलं उलट आहे, लोक काय म्हणतील, असं लोक काय म्हणतील. अरे तुला आनंदाने राहायचं ना, तू लोक काय म्हणतील विचार. ते जीवन परमेश्वराचं आहे. परमेश्वर काय म्हणेल विचार करा, लोक काय म्हणतील नाही का. कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये लोक उलट सुलट बोलतात. एका बाजून तुम्ही बघाल तसंही बोलतील, त्याच्यावर दुसरे लोकही बोलतील. तुम्ही विचार करतो वेडे व्हाल, ह्याचं ऐकायचं की त्याचं ऐकायचं. आपल्या मनाला कसं स्थिर मनाने जीवन जगायचं आहे, आनंदाने कसं जीवन जगायचं हे पक्क करायचं. त्यामुळे लोक काय म्हणतील ह्याच्यात अडकायचं कारण नाही. तिथे आपण स्थिर होतो, शांत होतो. म्हणून मौन म्हणताना उगीच नको त्या गोष्टीत अडकू नका. त्याच्यामुळे लोक नको त्या गोष्टी करायला जातात. मौनात असं राहिलं पाहिजे, मौनात तसं राहिलं पाहिजे. ज्यांना राहायचं त्यांना राहू द्या, आपल्याला आनंदाने राहायचं एवढंच लक्षात ठेवा. आनंदाने राहण्यासाठी जे कराल चांगल्या गोष्टी, योग्य त्या गोष्टी, ते मौनच असतं. आणि ते मौन आपल्याला सर्वांना साधता येवो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.